मम्मी सुद्धा माझ्या व्हिडिओसाठी मदत करते. काय वाटतं मम्मी, इतक्या दिवसांनी मी आलो तर इकडं? नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज सकाळ सकाळी उठलो, ब्रश केला आणि माझ्या मम्मीनी माझ्यासाठी चहा आणि चपाती बनवली होती. तर काय वाटतं मम्मी, इतक्या दिवसांनी मी आलो तर इकडं? अरे छान वाटतं आला तो. हम्म, हम्म, हम्म. खूप बरं वाटतं. किती वर्ष तिकडेच होता. पण मम्मीचं म्हणणं आहे का कुठंतरी जॉब कर. तर मी तो पण प्रयत्न करणार आहे. तर चेहरा सुजल्यासारखा दिसतोय का आज? दुखतंय जरा. काय? पाठ दुखते. अजून जात दुखते. काय नाही एवढं. तर मला उशीर होतोय, कामाला जायचं. आवर पटकन. म्हणजे दिंडीला वाल्याला भाकरी द्यायला जायचंय. मम्मी ना आमच्या गावात दिंडी येणार आहे, तर मम्मी भाकरी द्यायला चाललेली. कामाला जायला उशीर होतो. तुझ्यासाठी गोळ्या आणू का मग? ते दाढ दुखते तर काय? नको आणू गोळ्या. आत्ता मला एका रीलचं शूटिंग करायचं आहे, त्यासाठी कोळसा घेतला आणि कोळसा आहे ना या दगडावर ठेसायचं आहे. आणि बघा तुम्ही रील कशी बनवतो. ती रील लवकरच यूट्यूबला पण टाकेल मी आणि इंस्टाला पण टाकेल. या दगडावर कोळसा ठेसला आणि बघू शकता रीलसाठी एकदम रेडी झाला आहे. आता मम्मी भांडे घासत आहे आणि माझा व्हिडिओ शूट करणारी मम्मी. करशील ना मम्मी? बरं. बाहेर टोचून थांबवलं. लय हलवलं काय ना? बोट बीट नाही येत ना तो? बोट नाही येत. तसंच बसावं लागत काय ना. दोन पायर नाही जमत मला. येत आहे का व्यवस्थित? हा मध्ये दिसतंय का मी? हा हं? हा, इकडे ये वर 2 मिनिट. जाऊ दे, घे. लय वाकडा तिकडा केला वाटतं तू. नाही केला वाकडा. जाऊ आवर. दे. कट. थांब. कसं करायचं कट? चालूच राहू दे. नाही जमणार पटकन. याच्यात दिसतंय ते तोंडाला लागताना. नाही, काही दिसत- होईल बरं का तोंडाला. दिसतं दे ना. मोकर पुळे बिळे येते. नाही. चालू आहे ना? बोट येते तुझं? नाही येत. बोट नाही दिसत? नाही दिसत. चल. भांडे एवढे चमकले, मी किती चमकणार. बघ आता. मम्मीनं माझा व्हिडिओ शूट केलाय एकदम. आता कसा केला काय माहिती, मला बघावं लागेल एकदा. तर यूट्यूब शॉर्टला किंवा इंस्टाला मी टाकणार आहे, नक्की बघा. मम्मी सुद्धा माझ्या व्हिडिओसाठी मदत करते. बघा मग. टकाटक साबणी नाही ना तोंड धुतलं, पण आहे ना तोंडाची आग व्हायला लागली. पण व्हिडिओसाठी ना मी काही पण करू शकतो. तर मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतो टकाटक कपडे घातले आणि सँडल. कालच्या ब्लॉगमध्ये तर म्हटलं होतो का बुटं घालणार. तर विषय काय झाला माहिती का? घाईगडबडीत आमच्या सरांचा फोन आला आणि ते मला म्हटले पटकन ये रोडवर आणि आपण जाणार आहोत मीटिंगला. तर कालची जी मीटिंग कॅन्सल झाली होती ती आज मीटिंग होणार आहे. तर मित्रांनो, आमच्या सिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक रणजित लहारे सरांसोबत मी निसर्गमय ठिकाणी आलेलो आहे. तर सर, आपण पहिल्यांदा कुठं गेलो होतो सांगा पब्लिकला? आमची एक छोटीशी एक जण मित्र आहे, त्या मित्राकडे आम्ही गेलो होतो आणि सिरीजची मीटिंग होती आमची. ती मीटिंग आटपून आम्ही आता म्हणलं चला त्या गावाकडे आलो आहे. मग ज्या सिरीजच्यासाठी आम्हाला जसं लोकेशन पाहिजे होतं त्या हिशोबाने आम्ही जरा फिरतोय जरा सध्या. आणि खूप सुंदर सुंदर लोकेशन बघितले आम्ही. तर मीटिंगच्या तिथं आम्ही गेलो होतो, पण मी सरांना बोललो का शूट करू का इथं. तर तिथं अलाउड नव्हतं मीटिंगच्या तिथं शूट करणं, त्यामुळं शूट केलं नाही. तर मी तुम्हाला दाखवतो कोणते कोणते लोकेशन बघितले आम्ही.
वेब सिरीजचे संपूर्ण लोकेशन बघून झाल्यानंतर आपला योगेश पोहोचला राहुरीत. आणि राहुरीत सुंदर अशी दिंडी चाललेली होती पंढरपूरला. ती पाहून एकदम भारी वाटलं. त्यानंतर रवी भाऊंसोबत मी एका सिनेमॅटिकच्या ऑर्डरला गेलो. तर मित्रांनो, आत्ताच आमचं सिनेमॅटिकचं काम उरकलं आणि आता मी चाललोय घरी. रवी भाऊ मला सोडवायला चाललेत घरी. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतो का रवी भाऊंनी माझं काम केलेलं नाही. तर त्यांना मी विचारलं पण होतं उद्या करणार आहे का नाही. तर ते बोलले होते उद्या करणार. त्यांनी आज काम केलेलं आहे 100%. तर ते काय काम होतं माहिती का, मला पण सिनेमॅटिक काम चालू करायचं आहे आणि मला त्यांचं काम खूप आवडतं. तर मी त्यांना म्हटलं होतो काय करावा. तर पहिल्यांदी ना मी त्यांना विचारलं का क्लासेस वगैरे चालू आहे ते करू का. तर ते बोलले क्लास वगैरे काय नको करू, सगळं मी शिकवतो, तू ये बिंदास. तर त्यांनी आजच्या ऑर्डरमध्ये मला बेसिक गोष्टी शिकवल्या. अजून भरपूर गोष्टी शिकवणार आहे ते. तर बघू आता. आत्ताच मी घरी पोहोचलो, आवरलं आणि जेवणासाठी माझ्या आवडतीचं काय आहे, आमरस आणि धिरड्या आजीनं बनवलंय माझ्यासाठी एकदम टकाटक. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे झालंच पाहिजे. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.